मी अरुण अळशी या साई स्मृती सोसायटीमध्ये मी गेल्या 1989 पासून आम्ही राहतो इथे आणि आता 35 वर्ष झाले. 2011 साली मी पहिल्यांदा रिडेव्हलपमेंटसाठी एक प्रपोजल मांडला होता. त्यावेळी काही लोकांचे ना होते, काही लोकांचे हा होते. तेव्हा आम्ही अर्धा लोकांकडनं बिल्डर्सकडनं सगळं ऑफर्स मागवले होते, पेपरमध्ये जाहिरात दिली होती. पण आमच्या इथे सोसायटीला ULCचा प्रॉब्लेम होता. तो ULCच्या प्रॉब्लेममुळे पहिल्या बिल्डरने असं आम्हाला सांगितलं की ULCचा प्रॉब्लेमचा काही प्रॉब्लेम आला पुढे जाऊन तर तेव्हापर्यंत झालेला खर्च मी सोसायटीने बेअर करावा लागेल. पण त्याच जागी मिस्टर केदारने व्हेरी डेअरिंगली हे सेट की बाबा ज्या ULCचं काही जे प्रॉब्लेम आलं तर आम्ही त्याचं वी विल टेक द बर्डन ऑफ इट. म्हणून या अनुषंगाने मग आम्ही असोसिएटेड रेकॉन्सला आम्ही सिलेक्ट केलं. त्याच्यापुढे आम्ही सगळं आमचे ॲग्रीमेंट्स वगैरे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट्स वगैरेचं डिस्कशन होत होते. आमचे आर्किटेक्ट होते, आमचे ॲडव्होकेट्स होते आणि खूप चांगल्या प्रकारे आम्ही डेव्हलपर मिस्टर केदार साबणे आमच्यावर मिटिंगला होते. रात्री आम्ही 6-10 वाजेपर्यंत बसत होतो. ते आमच्या जुन्या साई स्मृतीच्या घरामध्ये 10 बाय 10च्या खोलीमध्ये बसत होते. आम्ही TV समोर सोफा इकडे तिकडे करून कसं तरी मॅनेज करून आम्ही बसत होतो. त्यांचं डिमांड असायचा ह्याला की मला चहा दिल्याशिवाय मी मिटिंग नाही करणार. असं या खूप खेळीमेळीचं वातावरण आमचं प्रोसेस चालू होतं. आणि जवळजवळ 2020ला आम्ही सगळे प्लॅन जे होते आम्ही आमचे आर्किटेक्ट अश्विनी मॅडम जे होते असोसिएटेड रेकॉन्सचे ते प्रत्येक मेंबरवर बसून त्यांच्या इच्छेप्रमाणे सगळं प्लॅन ॲडजस्ट करत होते. आणि इतक्यात करोना सुरू झालं. त्यामध्ये आणखीन आमचे एअरफोर्स NDAमध्ये एअरफोर्स स्टेशन्स डिक्लेअर झाल्यामुळे बिल्डिंगच्या हाईटचे काही रेस्ट्रिक्शन्स आले. त्याच्याकरता दिल्लीमध्ये केदार फॉलो करत होते. त्याला 3-4 महिने गेले. असे सगळे प्रकारचे हर्डल होऊन शेवटी आम्ही 2021ला आम्ही बाहेर पडलो. 2021मध्ये पडल्यानंतर 2.5 वर्षामध्ये आम्हाला मी प्रत्येक दिवशी या साईटवर येत होतो, 10 मिनटं घालत होतो. खूप सुंदररीत्या सगळं काम करत होते. आणि आमची साईट हे खूप चॅलेंजिंग साईट होती. प्लॉट छोटा होता आणि पण टायमावर 2.5 वर्षामध्ये आम्हाला यांनी ताबा दिलं. म्हणजे ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्याच्यापेक्षा सुद्धा त्यांनी थोडं अजून चांगलं करायचा प्रयत्न केला. म्हणजे एवढ्या छोट्या प्लॉटमध्ये आणि इतके प्रॉब्लेम येऊन वेळेच्या आत त्यांनी कंप्लीट केलं ही मुख्य गोष्ट. आणि चांगल्या रीतीने सगळं जसं दिलं सगळं चांगल्या क्वालिटीच्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर डेव्हलपर कोणी एवढं घरात येऊन लोकांना एंटरटेन करत नाही. पण त्यांनी खूपच केलं. म्हणजे माझ्याशी सुद्धा त्यांचं तर खूप चांगलं असं म्हणजे बोलण्याचं किंवा काय डिमांड करण्याचं असं रिलेशन झालेलं आहे.